ही गोष्ट आहे एका परंपरेची, जी पुढे रेजिमेंट घडली, इतिहासातून तपासली गेली आणि बलिदानातून ओळखली गेली. इथे शिस्त ही सवय आहे, धैर्य हा स्वभाव आहे आणि देशासाठी उभं राहणं हीच खरी ओळख आहे. आज आपण बोलणार आहोत भारतीय लष्करातील अशाच एका रेजिमेंटबद्दल. 1768 पासून सुरू झालेला हा प्रवास महायुद्धांपासून काश्मीरच्या बर्फाळ पर्वतांपर्यंत पोहोचला. सीमेवरची शांतता असो किंवा युद्धाचा रणधुमाळी क्षण, ही रेजिमेंट नेहमी सज्ज राहिली आहे. वन्स अ मराठा ऑलवेज अ मराठा, जिचं नाव घेताच शौर्य, शिस्त आणि स्वाभिमान डोळ्यांसमोर उभा राहतो, अशी मराठा रेजिमेंट. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपलं स्वागत. मराठा रेजिमेंट म्हणजे फक्त सैन्याची एक तुकडी नाही, तर परंपरा, इतिहास आणि बलिदानाची ओळख आहे. भारतीय सेनेतील एक इन्फंट्री रेजिमेंट, जी आपल्या कणखरपणासाठी आणि न डगमगणाऱ्या वृत्तीसाठी ओळखली जाते. या रेजिमेंटच्या प्रत्येक जवानामध्ये केवळ सैनिकी प्रशिक्षण नसतं, तर मराठा परंपरेतून आलेली धैर्याची शिकवण असते. म्हणूनच मराठा रेजिमेंट ही केवळ एक ओळख नसून ती एक अभिमानाची भावना आहे. ब्रिटिश काळात महाराष्ट्रातून भरती झालेले मराठा सैनिक लढाईत अत्यंत धाडसी, शिस्तबद्ध आणि संकटातही शांत राहणारे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या या लढाऊ स्वभावामुळे आणि विश्वासार्हतेमुळे त्यांना स्वतंत्र ओळख देण्यात आली आणि त्यातूनच मराठा रेजिमेंट हे नाव अस्तित्वात आलं. हे नाव केवळ प्रदेशाचं नाही, तर त्यांच्या शौर्याचं प्रतीक ठरलं. आता मराठा रेजिमेंट फक्त विशिष्ट लोकांसाठीच होतं का? म्हणजे मराठा आहे तर फक्त मराठ्यांसाठी? त्याआधी मराठा रेजिमेंट स्थापन कशी झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा रेजिमेंट होती काय, वैशिष्ट्य काय, कारकीर्द, हे सगळं पाहूया. मराठा रेजिमेंटची मुळं 1768 सालांपर्यंत जातात. त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात मराठा सैनिक वेगवेगळ्या बटालियन्समध्ये कार्यरत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय लष्करामध्ये मराठा रेजिमेंटला स्वतंत्र आणि सन्मानाची ओळख देण्यात आली आणि ही जवळपास 250 वर्षांची परंपरा आजही तितक्याच अभिमानाने पुढे चालतीये. आजपर्यंत मराठा रेजिमेंटने भारताच्या जवळपास सर्व मोठ्या युद्धांमध्ये सहभाग घेतलाय. पहिलं आणि दुसरं महायुद्ध, 1947चं काश्मीर युद्ध, 1965 आणि 1971चं भारत पाक युद्ध, 1999चं कारगिल युद्ध, शिवाय असे अनेक काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये या रेजिमेंटने आपली कामगिरी बजावली आहे. आता मगाशी जो प्रश्न पडलेला की मराठा रेजिमेंटमध्ये फक्त मराठीच असतात का, तसं नाहीये. सुरुवातीला बहुसंख्य सैनिक मराठा समाजातून होते, पण आज या रेजिमेंटमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातील विविध समाजातील तरुण आहेत. इथे जात, धर्म किंवा ओळख महत्त्वाची नसते, तर शारीरिक क्षमता, मानसिक कणखरपणा आणि देशासाठी काहीही करण्याची तयारी महत्त्वाची आहे. मराठा रेजिमेंटमध्ये कोणकोणत्या भागातून भरती होतात? मराठा रेजिमेंटमध्ये मुख्यतः महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातून तरुण भरती होतात. पण एक गोष्ट आहे, आज काही बटालियन्समध्ये इतर राज्यातील सैनिकही आहेत. अच्छा, आठवतंय का? मराठा रेजिमेंटवर अनेक चित्रपटही आहेत, त्यापैकी मराठीतला मराठा बटालियन, शिवाय प्रहार चित्रपटातले नाना पाटेकर यांची मेजर चव्हाण भूमिका. आता जरा बोलूया जमिनीवरचा साक्षात स्वर्ग म्हणजे काश्मीरबद्दल. काश्मीर आणि मराठा रेजिमेंट यांचं नातं खूप जुनं आणि घट्ट आहे. 1947 पासून आजपर्यंत काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर शत्रूंवर झडप घालून त्यांचा नायनाट करणारे भाऊसाहेब मारुती तळेकर. LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवरची जबाबदारी, दहशतवाद विरोधी कारवाया आणि उंच पर्वतीय भागातील लढाया, या सगळ्या जबाबदाऱ्या मराठा रेजिमेंटने शांतपणे पण ठामपणे पार पाडली. आज मराठा रेजिमेंट काश्मीर, लडाख, उत्तर पूर्व भारत, राजस्थानच्या सीमेवर आणि देशभरातील विविध पीस स्टेशन्समध्ये तैनात आहे. युद्ध असो किंवा शांतता, मराठा रेजिमेंट नेहमी सज्ज असते. पण तुम्हाला माहितीये का, मराठ्यांचं शौर्य कोणामुळे गाजतंय? मराठ्यांचा इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय तो अपूर्ण आहे. शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठिणगी पेटवत स्वराज्यासाठी त्यांना उभं केलं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला
आणि शिस्तबद्ध लढाईचं महत्त्व शिकवलं. कमी साधनं असूनही मोठा पराक्रम करण्याची वृत्ती हाच मराठ्यांचा स्वभाव. पण तोच स्वभाव आजही कायम मराठा रेजिमेंटमध्ये जिवंत आहे. आजची मराठा रेजिमेंट अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. मॉडर्न वॉरफेअर टेक्निक्स, हायटेक ट्रेनिंग आणि जगातल्या कठीणात कठीण परिस्थितीत लढण्याची तयारी या रेजिमेंटकडे आहे. पण एक गोष्ट अजूनही बदललेली नाही आहे, ती म्हणजे शिस्त, साधेपणा आणि धैर्य. मराठा रेजिमेंटबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे इथे नाव कमवण्यासाठी नाही, तर आपल्या भारत देशासाठी सैनिक घडवले जातात. वन्स अ मराठा ऑलवेज अ मराठा हे केवळ ब्रीदवाक्य नाहीये, ती एक आयुष्यभराची ओळख आहे. त्यामुळे मराठा रेजिमेंट फक्त रेजिमेंट नसून तो महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि भारताची ढाल आहे. मराठा रेजिमेंट बद्दलची ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? कॉमेंट करून नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयावर माहिती मिळवण्यासाठी आत्ताच मराठी मूडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.